जे सकाळी लाईव्हमध्ये तुम्हाला सांगितलं होतं त्या पद्धतीने मी माझं प्रॉमिस कंप्लीट केलेलं आहे। आता तुम्हाला टॉपर बनायचं आहे, आता तुम्हाला तुमचं प्रॉमिस कंप्लीट करायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे। एकच प्रामाणिक मुद्दा, शिवरिटी शिक्षक मित्र फाउंडेशन या सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे मला जाणवतोय, जो टॉप असेल तोच उद्या शिक्षक म्हणून राज्य करणार आहे या शिक्षक भरतीच्या या सर्व गोंधळामध्ये। त्यामुळे तुम्हाला टॉप बनायचं आहे, एकच लक्षात ठेवा आणि विश्वास ठेवा। स्वतःच्या मनाला सांगा की मी टॉप करणार आहे। आतापर्यंत जो काही अडसर आहे तो आपण मिटवत आहोत, आपणही त्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत, बाकीचेही करत आहेत। सर्वांच्या प्रयत्नातून आता तुम्हाला फक्त सगळं हातात आलंय। आता तुम्हाला तुमचं फक्त 100% नव्हे 200% द्यायचं आहे। आज स्वतः याच्यासाठी मंत्रालयामध्ये मी जेव्हा फॉलोअप घेते तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या गोष्टी जरा आपण अगोदर केल्या असत्या तर मुलांना अजून चांगला वेळ मिळाला असता। की हा सगळं केल्यावरचा हा इतिहास आहे। तुम्हाला आता हे गोष्ट रेकॉर्ड करून याच्यासाठी सांगते की सकाळी मी कमिट केलं होतं की आपलं नोटिफिकेशन येईलच आणि येण्यासाठी आपण प्रयत्नच करू। त्यासाठी शिक्षण मंत्र्यांचे प्रथमतः धन्यवाद। त्या संदर्भात मी ट्विटसुद्धा केलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि राहिली गोष्ट की जे पुढचे राऊंड्स आहेत, पुढच्या भरती, त्याच्या संदर्भातलं मंत्रालयातलं अपडेट चालूच आहे, ते देऊ। परंतु येस, आता जे थंबनेल आहेत त्याच्यावरती आपण सुरुवात करूया। तर पोर्टल शिक्षक भरती टेट 2025चे परीक्षेची तारखा कन्फर्म झालेल्या आहेत आणि या चॅनलवरती आपण सकाळीसुद्धा लाईव्ह घेतलं होतं आणि परीक्षा परिषदेला थेट जाब विचारला होता। शिक्षण मंत्र्यांशी सुद्धा संपर्क साधला आणि खरंच खूप चांगलं वाटतं की फायनली त्यांचं नोटिफिकेशन आलेलं आहे ॲज कमिटेड टू द कमिटमेंट। मी तुम्हाला सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत आपण त्याच्यावरती 100% मार्ग काढणार आहोत आणि मला असं वाटतं रिझल्ट तुमच्यासमोर आहे। तर मित्रांनो, आता याचे हॉल तिकीट्स आहेत ते अवेलेबल होणारच आहेत उद्यापासून, त्याच्याबद्दल वादच नाही आहे। परंतु त्याच्या अगोदर आज जो मंत्रालयात मी फॉलोअप घेत आहे शिक्षक भरती 2025, त्याचबरोबर दुसरा टप्पा, कन्व्हर्जन राऊंड, उर्दू मीडियम राऊंड आणि अर्थातच बाकीचे बरेच काही मुद्दे, हे सर्व करत असताना एक असं लक्षात आलं की ही जी परीक्षा आहे ती 2 टप्प्यामध्ये घेण्यात आली आणि ते तर तुम्हाला रादर ह्या नोटिफिकेशनमध्ये, आपण वेबसाईटवरती आहोत तिथंही सुद्धा समजलेलं आहे की परीक्षा 2 टप्प्यामध्ये होणार आहे। टप्पे हे का करण्यात आले, त्याचबरोबर परीक्षा परिषदेचंच हे लेटर आहे जे त्यांनी सांगितलं होतं की 7 दिवस अगोदर आम्ही हॉल तिकीट्स आहेत, प्रवेशपत्र आहेत ते उपलब्ध करून देऊ, परंतु ते कंप्लीट करू शकले नाहीत। त्यांचंच प्रॉमिस, त्यांचेच नियम धाब्यावरती बसवल्याचं आपल्या लक्षात येतं आहे आणि आता अगदी 4 दिवसानंतर परीक्षा आहे आणि तीसुद्धा 2 टप्प्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। जर तुम्ही तुमची परीक्षा कोणत्या दिवशी आहे याच्यासाठी हा व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो नक्कीच हा यूजफुल ठरणार आहे, कारण या संदर्भातलं जे माझं कम्युनिकेशन झालेलं आहे ते अगदी तिथंच बसून हे रेकॉर्ड करत आहे। त्याचं कारण असं आहे की हे जे नोटिफिकेशन आहे ते सुद्धा मला दाखवायचं आहे आणि लवकरच पुढचे जे अपडेट्स आहेत त्याच्या संदर्भात थेट लाईव्ह नक्की देणार तर आहेच। कन्व्हर्जन राऊंड असू दे, इंटरव्ह्यू राऊंड असू दे किंवा पुढचे कोणतेही टेट 2025च्या बाबतीमध्ये असू दे। परंतु आता जे महत्त्वाचं आहे ते असं आहे की फायनली नोटिफिकेशन आलेलं आहे की 27 मेपासून परीक्षा सुरू होते आणि ती जवळपास 5 जूनपर्यंत असणार आहे। नोटिफिकेशन आहे ते तुम्ही पाहत आहात। त्याच्यामध्ये असंच होतं की पहिल्यांदा ज्या काही तारखा दिल्या होत्या त्या 24 जूनपासून सुरू होईल आणि 5 जूनपर्यंत संपेल असं सांगण्यात आलं होतं। परंतु नंतर त्याच्या इन बिटवीन आता पाहिलेलं आहे की आपण अपियर मुलांना संधी दिली, त्याचबरोबर ज्यांच्या MPSC आणि बाकीच्या सरसेवेच्या परीक्षा होत्या, काही विद्यापीठांच्या परीक्षा होत्या, त्यांना काही लिंक देण्यात आली, त्याच्यामुळे त्यांच्याकडून माहिती आली होती आणि त्याच्यानुसार असं पण होतं की जर काही याच्यामध्ये बदल झाल्यात किंवा आता सध्या उमेदवार किती आहेत त्याच्यानुसार, संख्या किती अवेलेबल आहे, ऑनलाईन परीक्षा असणार आहे, त्याच्यानुसार हे अधिसूचना काढण्यात आलेली आहे। आणि त्यांनी म्हणजे बघा आता म्हणजे एखादी गोष्ट करत असताना अजून त्याला दुजोरा कुठला दिला आहे बघा, 25/4/2025च्या नियमावलीचं त्यांनी सांगितलं की तेव्हाच आम्ही तुम्हाला सांगितलं होतं जर काही बदल झाल्यास तर आम्ही तुम्हाला सांगू। हॅट्स ऑफ टू परीक्षा परिषद, बाय द वे देर से आए बट दुरुस्त आहे, ते आलेलं तर आहे। तर मित्रांनो आता परीक्षा 2 टप्प्यामध्ये होते। जो पहिला टप्पा आहे तो 27 ते 30 तारखेपर्यंत असणार आहे। नोटिफिकेशन तुम्हाला कुठंही मिळून जाईल, तुम्ही पाहिलं असेल किंवा सिम्पली वेबसाईटवरती सुद्धा मिळून जाईल। त्याचबरोबर आणि दुसरा टप्पा आहे 2
जून ते 5 जूनपर्यंत. तर मित्रांनो, टेट 2022मध्ये एकत्र सलग परीक्षा झाली होती, परंतु आता टप्पे करण्यात आलेले आहेत. त्याच्या संदर्भात जे काही आपल्याकडे अपडेट आहे त्याच्यानुसार जो हा गॅप ठेवण्यात आलेला आहे तो सॅटर्डे संडे आल्यामुळे 31 मे आणि 1 जून, त्याचबरोबर नंतर जरी परीक्षा पुढे एक्सटेंड झाली तरी 6 आणि 7 या तारखेला नंतर पुढे गेल्यावरती टेंटेटिव्हली बकरी ईद असेल आणि सॅटर्डे संडे येणार आहे. ऑफिशियली यावेळेस सुट्टी असते, त्याच्यामुळे या 2 टप्प्यामध्ये घेण्यात येणार आहे. परंतु तुमच्या मनामध्ये जर तुमचा पेपर कधी आहे हा प्रश्न असेल तर मित्रांनो, तुमच्या अल्फाबेटिकली पेपर असतात, जे तुमचं सरनेम असतं त्याच्यानुसार तुमच्या बॅचेस असतील. 120 मिनिटामध्ये तुम्हाला 200 मार्काचे 200 प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते सोडवत असताना तुम्हाला 2 शिफ्टमध्ये जेव्हा परीक्षा असते तेव्हा तुम्हाला कमीत कमी परीक्षेच्या अगोदर 2 तास तिथं हजर राहावं लागतं. त्याच्यामुळे ज्यांचे अल्फाबेटिकली सरनेम आहेत त्यांची परीक्षा पहिल्या अगदी दिवसापासून सुरू होईल आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांचे अल्फाबेटिकली सरनेम उशीर आहेत तेव्हा होणार आहे. त्याचबरोबर याचा सर्वात महत्त्वाचा बेनिफिट माझ्या उर्दू बांधवांना होणार आहे असं दिसतंय, कारण उर्दू माध्यमाची जी परीक्षा असते ती शेवटच्या 2 ते 3 दिवसामध्ये ठेवलेली असणार आहे या टप्प्यामध्ये. आणि तोपर्यंत परीक्षा कशी, पॅटर्न कसा, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व उमेदवारांच्या कानून ऐकून सर्व समजतं आणि यांना स्कोर चांगला करता येणार आहे. आता ही जे परीक्षेचं स्वरूप आहे टेट 2022मध्ये जसं होतं तसंच टेट 2025मध्ये असणार आहे. त्यामुळे तुमची परीक्षा कधी असेल, पहिल्या दिवशी येईल का दुसऱ्या दिवशी येईल याचा तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता. आणि जर तुम्हाला हा अंदाज असेल, अगदी कसं असतं की ए नावाचे सरनेमनी बरीच मुलं असतात, त्यामुळे पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांच्याच बॅचेस आलेल्या दिसतात, परंतु सेकंड दिवसापासून अगदी बी पासून तुम्हाला डी, सी, डी, अगदी ई, एफ पर्यंत गेलेले तुम्हाला दिसतील. बॅचेस वाईज असल्यामुळे तुमच्या अशा पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे. त्यामुळे वेळ कमी आहे आणि काहीही करायचं आहे, आपल्याला अभ्यास करायचा आहे. 24 तास आहेत परंतु तुम्ही 25 तास अभ्यास करणार आहात. तो कसा, तर न कोणताही वेळ न दवडता जे तुम्ही करत आहात त्याचं तुम्हाला रिव्हिजन करता आलं तर पहा. एखाद्या स्कोरमध्ये जर तुमचा चांगला येत नसेल तर पहा कोणते टॉपिक करायचे, कोणते टॉपिक नाही करायचे. ह्या चॅनलवरती मी व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो, प्लीज तो एकदा बघा आणि तोच पॅटर्न फॉलो करा. ते सोडून तुम्हाला काही येणार नाही. बाय द वे, हॉल तिकीट अवेलेबल होतीलच, परंतु जे टप्प्यामध्ये परीक्षा होणार आहे त्याबद्दल तुम्ही अवेअर असायला हवं. आणि त्याचबरोबर तुमचं सेंटर, तुम्हाला सेंटरला घेऊन जाताना काय घेऊन जायचं आहे ते सुद्धा महत्त्वाचं असतं, कारण त्यावेळेस मात्र तुमचं बायोमेट्रिक होत असतं, डोळ्यांची सुद्धा टेस्ट होत असते, हॉल तिकीट घेऊन जायचं असतं, जो तुम्ही फॉर्म तो येईल, त्याचबरोबर आधार कार्ड घेऊन जायचं असतं, काहीतरी आयडेंटिटी प्रूफ घेऊन जायचं असतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कराल, त्याच्याबद्दल वाद नाही, आपण तेवढे मॅच्युअर आहोत. येस मित्रांनो, फायनली आय होप की तुमचं आता सर्व कन्फ्युजन गेलेलं असेल. आता फक्त शांत डोक्याने अभ्यासाला सुरुवात करा आणि येस, स्टे कनेक्टेड फॉर मोर इन्फॉर्मेशन. हम लड़ेंगे, जीतेंगे. कल भी हम लड़े थे, कल भी हम जीते थे और आगे भी हम जीतेंगे. सो डोंट वरी एट ऑल, फॉरगेट एव्हरीथिंग अँड फक्त आणि फक्त अभ्यास करा, स्कोर चांगला करा आणि तुम्ही करणार आहात